हरिओम. अनियमित मासिक पाळी, PCOS, PCOD, गर्भधारणेच्या समस्या किंवा आपल्याला नैसर्गिकरित्या गर्भधारणा करायची असेल तर त्यासाठी मून चार्ज वॉटर कशा पद्धतीने बनवायचं आहे आणि त्याचे फायदे काय आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मून चार्ज वॉटर बनवण्यासाठी आपल्याला या पद्धतीने काचेचा एक ग्लास घ्यायचा आहे आणि पूर्ण भरून घ्यायचा आहे पाण्याने किंवा 3/4 तरी आपल्याला ग्लास पाण्याने भरून घ्यायचा आहे. समजा तुमच्याकडे काचेचा ग्लास नसेल तर काचेचं बाउल असेल घरामध्ये ते घेतलं तरी चालेल, काचेची बॉटल असेल ती घेतली तरी चालेल. आणि ह्या तिन्ही गोष्टी नसतील म्हणजे काचेचं समजा काहीच नाहीये तुमच्याकडे तर त्यावेळी तुम्ही घरामधील आपला स्टीलचा ग्लास जो आहे जो आपण रेग्युलरली यूज करतो तो सुद्धा घेतला तरी चालेल. तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे किंवा हे पाणी मून चार्ज कधी करायचं आहे आपल्याला तर पौर्णिमेला आपल्याला हे मून चार्ज वॉटर बनवायचं आहे. ज्या दिवशी पौर्णिमा असेल त्या पौर्णिमेच्या रात्री आपल्याला या पद्धतीने काचेच्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि हा ग्लास जो आहे तो आपल्याला चंद्रप्रकाशामध्ये पौर्णिमेच्या रात्री आपल्याला साधारण 2 तास 3 तास ठेवायचा आहे. समजा तुम्हाला 2 तास ठेवणं जमणार नसेल तर त्यावेळी तुम्ही कमीत कमी साधारण अर्धा तास ते 1 तास ठेवलात तरी चालेल. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर पूर्ण रात्रभर ठेवलात तरी चालेल. पण रात्रभर ठेवत असताना आपल्याला ग्लासवरती नेटचं झाकण असेल तर ते ठेवायचं आहे किंवा कापडाने आपल्याला ग्लास जो आहे तो झाकून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामध्ये मच्छर किंवा कीटक किंवा कोणतीही प्रकारची मुंगी त्यामध्ये पडता कामा नये. आणि आपल्याला हे पाणी प्यायचं आहे त्यामुळे स्वच्छ पाणी राहील याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. त्या पद्धतीने आपल्याला सावधानता बाळगून हे पाणी चंद्रप्रकाशामध्ये चार्ज करून घ्यायचं आहे. तर हे जे म्हणजे पाणी जे आहे ते बनवताना नेहमी पौर्णिमा जेव्हा असेल स्वच्छ आभाळ असेल त्यावेळी करायचं आहे. जेव्हा चंद्रग्रहण सूर्यग्रहण असेल त्यावेळी हे करायचं नाही आहे. अमावस्येला सुद्धा करायचं नाही आहे. तर पौर्णिमा असेल चांगल्या पद्धतीचं स्वच्छ वातावरण असेल त्यावेळीच आपल्याला हा मून चार्ज वॉटरचा उपाय करायचा आहे. ठीक आहे. तर आपल्याला पौर्णिमेच्या रात्री ग्लास जो आहे काचेचा ग्लास आहे त्याच्यामध्ये पाणी भरून तो मून चार्ज करून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला तो उपाशी पोटी अफर्मेशन्स देऊन प्यायचा आहे. तर काही जणांची शंका असेल की आम्हाला तर टेरेसवरती नाही ठेवता, टेरेस नाही आहे, बाल्कनी नाही आहे, तर त्यावेळी तुम्ही काय करायचं आहे तर चंद्रप्रकाश ज्या खिडकीमध्ये तुमच्या येत असेल घराच्या तिथे सुद्धा तुम्ही हा पाण्याचा ग्लास जर ठेवला तरी सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा मिळतोच. असं काही नाहीये की तुम्हाला त्याच्यासाठी टेरेसवरच ठेवायला पाहिजे. तुम्हाला टेरेसवर ठेवता येत असेल तर टेरेसवर ठेवायचा आहे, बाल्कनीमध्ये ठेवता येत असेल ग्लास तर बाल्कनीमध्ये ठेवायचा आहे. आणि खिडकीमध्ये जमत असेल तर जिथे चंद्रप्रकाश पूर्णपणे त्या खिडकीमध्ये येत असेल तिथे तुम्ही ग्लास ठेवला तरी हरकत नाही. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला मून चार्ज वॉटर बनवायचं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर हे मून चार्ज केलेलं वॉटर जे आहे ते आपल्याला उपाशी पोटी प्यायचं आहे. तर उपाशी पोटी प्यायच्या वेळी आपल्याला अफर्मेशन्स द्यायचे आहेत. तर ज्यांना अनियमित मासिक पाळी आहे, PCOS आहे, PCOD आहे, परत म्हणजे पिरियड्स मध्ये फार त्रास होतो, हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे, तर त्यांनी काय अफर्मेशन्स द्यायचे आहेत तर एक हात जो आहे तो आपल्याला ग्लासच्या खाली ठेवायचा आहे, दुसरा हात आपल्या ग्लासच्या वर ठेवायचा आहे, डोळे बंद करायचे आहेत, रिलॅक्स राहायचं आहे पूर्णपणे, दीर्घ श्वसन करायचं आहे 3 वेळा, दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास सोडायचा. त्यानंतर अफर्मेशन्स द्यायचे आहेत. मी फर्टाईल आहे, मी फर्टाईल आहे, मी फर्टाईल आहे. माझे गर्भाशय आणि ओव्हरीज निरोगी आहेत, माझे गर्भाशय आणि ओव्हरीज निरोगी आहेत, माझे गर्भाशय आणि ओव्हरीज निरोगी आहेत. माझे पिरियड्स रेग्युलरली येतात, माझे पिरियड्स रेग्युलरली येतात, माझे पिरियड्स रेग्युलरली येतात.
माझी मासिक पाळी वेळेवर येते. माझी मासिक पाळी वेळेवर येते. माझी मासिक पाळी वेळेवर येते. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. या पद्धतीने अफर्मेशन्स द्यायचे आहेत आणि हे पाणी उपाशीपोटी प्यायचं आहे. दुसरं आहे, ज्यांना गर्भधारणेच्या समस्या आहेत किंवा नैसर्गिकरित्या गर्भधारणा करायची आहे, त्याच्यासाठी आपल्याला अफर्मेशन्स थोडे वेगळे द्यायचे आहेत. प्रोसिजर सेम आहे. एक हात आहे तो आपल्याला ग्लासच्या खाली ठेवायचा आहे, दुसरा हात आहे तो ग्लासच्या वरती ठेवायचा आहे, डोळे बंद करायचे आहेत, रिलॅक्स व्हायचं आहे पूर्णपणे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे 3 वेळा. अफर्मेशन्स द्यायचे आहेत. मी गर्भधारणा करण्यासाठी सक्षम आहे. मी गर्भधारणा करण्यासाठी सक्षम आहे. मी गर्भधारणा करण्यासाठी सक्षम आहे. माझे शरीर निरोगी आहे. माझे शरीर निरोगी आहे. माझे शरीर निरोगी आहे. मी गर्भधारणेसाठी तयार आहे. मी गर्भधारणेसाठी तयार आहे. मी गर्भधारणेसाठी तयार आहे. मी माझ्या बाळाला भेटण्यासाठी उत्सुक आहे. मी माझ्या बाळाला भेटण्यासाठी उत्सुक आहे. मी माझ्या बाळाला भेटण्यासाठी उत्सुक आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. या पद्धतीने अफर्मेशन्स द्यायचे आहे आणि आपल्याला पाणी उपाशीपोटी प्यायचं आहे. तर किती दिवस करायचं आहे आपल्याला? तर प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला हा उपाय करून बघायचा आहे आणि याचे किती फायदे मिळतात आपल्याला ते तुम्हाला उपाय केल्यानंतर कळेलच. पण जोपर्यंत फायदा मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला हा उपाय दर महिन्याला पौर्णिमेला करायचा आहे. यामध्ये तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता. मी कमेंट वाचते सुद्धा आणि त्या शंकांचं निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करेन. तुमच्या मैत्रिणींना, बहिणीला जर काही गर्भधारणेच्या समस्या असतील, पिरियड्सच्या समस्या असतील तर त्यांना हा नक्की व्हिडिओ शेअर करा. त्यांना खूप फायदा होईल. सोपा उपाय आहे, आपण घरच्या घरी करू शकतो. आणि अफर्मेशन्स जे आहेत ती व्यवस्थित देण्याचा प्रयत्न करा. चांगल्या पॉझिटिव्ह रीतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे, जेणेकरून याचे जे फायदे आहेत ते तुम्हाला पूर्णपणे मिळतील. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज असेल, म्हणजे ज्यांना पिरियड्सचे प्रॉब्लेम असतील, गर्भधारणेच्या समस्या असतील तर अशांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. हरिओम.